Friends, we will see in next 10 to 12 minutes the latitudes, longitudes, oceans and continents. So let's start. First of all, what is meant by latitude and longitude? Latitudes is a very simple concept. It is nothing but imaginary lines parallel to the equator. So इक्वेटरला पॅरलल असलेल्या लाईन्स म्हणजे लॅटिट्यूड्स. सो आता इक्वेटर म्हणजे काय? जो पृथ्वीला दोन हेमिस्फिअरमध्ये डिवाइड करतो तो म्हणजे इक्वेटर. नदर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर. इक्वेटर इमॅजिनरी लाईन आहे 0 डिग्री. आता 0 डिग्री काय तर हे आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघूयात. डिग्री, मिनिट्स, सेकंद हे कॅल्क्युलेशन्स कसे असतात वी विल फाइंड इन नेक्स्ट व्हिडिओ. सो जस्ट इथे आपल्याला फक्त इंट्रोडक्शन ऑफ लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड बघायचं आहे. लॅटिट्यूड्स इमॅजिनरी आडव्या लाईन्स आहे, हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन अर्थ राऊंड जे पृथ्वी गोल आहे त्याच्यावरच्या इमॅजिनरी लाईन्स म्हणजे सध्यापुरतं लॅटिट्यूड्स. आता आपण चार महत्त्वाच्या लॅटिट्यूड्स बघूयात. चार महत्त्वाच्या लॅटिट्यूड्स. सो 23.5 डिग्री नॉर्थ. नॉर्थ म्हणजे नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये असणारी इमॅजिनरी लाईन. त्याचबरोबर 23.5 डिग्री साऊथ ह्या दोन आणि आणखीन दोन आहेत 66 डिग्री हाफ साऊथ आणि नॉर्थ हेमिस्फिअर 66 डिग्री अँड हाफ ही नॉर्थ. ह्या 5 लॅटिट्यूड्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ह्या 5 लॅटिट्यूड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात इम्पॉर्टन्स आहेत, त्या लक्षात असल्या पाहिजे. म्हणजे 0 डिग्री इक्वेटर, आडवी इमॅजिन लाईन, हॉरिझॉन्टल इमॅजिन लाईन विच डिवाइड्स अर्थ इंटू नदर्न हेमिस्फिअर अँड सदर्न हेमिस्फिअर. नेक्स्ट these two, one is called Tropic of Cancer, याला मराठीत म्हणतात कर्कवृत्त, आणि दुसरी ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकरवृत्त. दिस टू आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज it decides vegetation, biodiversity, atmosphere, weather on earth. So in next video we will see all these phenomena separately. Then next that these two are also very important. One is Arctic Circle and another one is Antarctic Circle. This also very important, very important. So please remember these 5 latitudes. And in longitude, this is
prime meridian, which passes through the Africa continent. This is 0 degree longitude. What is degree? Here also same. आपण डिग्री हे मिनिट्स सेकंद हे सर्व मेजरमेंट एक डिस्टन्स मेजरमेंटसाठीचे आहेत अर्थवरचं. सो याला आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सो लॉन्जिट्यूड ऑल्सो divide earth into two parts. If one longitude complete the circle on earth, then it divide earth into two parts. These are imaginary lines, पण ह्या उभ्या इमॅजिनरी लाईन, लॉटिट्यूड्स आडव्या इमॅजिनरी लाईन्स. सध्या पुरतं एवढं. जस्ट रिमेंबर दिस टू कन्सेप्ट. देन we will see the continents on earth. Largest continent by area wise is Asia, we all know. Second one in sequence is Africa. Third one North America. Fourth one South America. Fifth one Antarctica. Sixth one Europe, and seventh Australia. Just see map, you will get all 7 continents on this map. रिमेंबर पिक्टोरियल व्यू जास्त लक्षात राहतो. सो लक्षात घ्या, मॅप थोडा डोळ्यासमोर आणा आणि हा परत रिवाईज करा. लक्षात राहतो म्हणजे राहतो, काहीच याच्यामध्ये डिफिकल्टी नाही आहे. सो एरिया वाईज एशिया, सेकंड वन आफ्रिका, थर्ड वन नॉर्थ अमेरिका, फिफ्थ वन साऊथ अमेरिका, फिफ्थ वन अंटार्क्टिका, सिक्स्थ वन युरोप आणि सेवन्थ वन ऑस्ट्रेलिया. सो लक्षात राहा, पिक्टोरियल व्ह्यू हा लक्षात राहतो, मॅप लक्षात ठेवा. सो यू विल गेट रिझल्ट. देन आपण काही ओशन्स बघूयात. ओशनचा काही इथे सिक्वेन्स लावता येतो आपल्याला. कंटिनेंट आणि ओशन्स हे आपल्या अभ्यासासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड केलेले. सो we will see first, that is Pacific Ocean. Pacific Ocean is also divided into 2 parts. It is Southern Pacific, and here we will get North Pacific. In map हे अशा प्रकारे दाखवलेलं असतं की नदर्न पॅसिफिक आणि सदर्न पॅसिफिक. पृथ्वी राऊंड आहे. सो पॅसिफिक ओशन हा जर बघायला गेलं तर असा मागणं पूर्ण पृथ्वीला आहे. सो त्याच्यानंतर बघूया अटलांटिक हा सेकंड सिक्वेन्समधला सेकंड. आता हा सिक्वेन्स कशाहून लावला तर एरिया वाईज, डेप्थ वाईज आणि वॉल्यूम वाईज. अटलांटिक ओशन आहे सेकंड. थर्ड वन आहे इंडियन ओशन. Here is Indian Ocean. Fourth one Antarctic Ocean. आणि फिफ्थ वन नॉर्थ पोलला असलेला आर्टिक ओशन. सो एरिया वाईज लक्षात घ्या, पॅसिफिक एरिया वाईज, डेप्थ वाईज आणि वॉल्यूम वाईज पॅसिफिक ओशन इज फर्स्ट वन, सेकंड वन अटलांटिक ओशन, थर्ड वन इंडियन ओशन, फोर्थ वन अंटार्क्टिक ओशन आणि फिफ्थ वन आर्टिक ओशन. अँड इन लास्ट वी विल सी categorization of
or sequence of ocean on basis of boundary with the continents, that is coastline. So obviously Pacific Ocean has longest coastline with the continents. Second one is Atlantic Ocean. Atlantic Ocean has boundary with the North America, South America, Europe and Africa. In sequence, Indian Ocean is at third position. Indian Ocean boundary with India. Then fourth one, here is some changes. It's Arctic Ocean has larger coastline with the continents as compared to Antarctic Ocean. Antarctic Ocean has boundary with only Antarctica continent. सो अशा प्रकारे आपण कंटिनेंट्स, ओशन्स, लॉन्जिट्यूड अँड लॅटिट्यूड्स बघितलेले आहेत. सो धन्यवाद.